तिकडे मनोज जरांगे यांचं 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आता हालचालींना सुरुवात झाली आहे। मंत्री उदय सामंत आज 2 वाजता अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। यापूर्वी देखील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जरांगेंची भेट घेतली होती। त्यामुळे महत्त्वाची भेट होते। मनोज जरांगेंची उदय सामंत हे भेट घेणार आहेत। आज 2 वाजता अंतरवली सराटीमध्ये जाऊन ते जरांगेंची भेट घेणार आहेत। त्यामुळे जरांगेंची मनधरणी करण्यात ते यशस्वी होतात का, नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यापूर्वी सुद्धा शिंदेंचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जरांगेंची भेट घेतली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, का अधिक माहिती या संदर्भात? मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅजेट या सगळ्या गोष्टींबाबत आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा दिलाय। 2 ठिकाणी या सगळ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे। एकीकडे अंतरवालीत मोठा मंडप उभारला जातोय, दुसरीकडे आझाद मैदानावर देखील काल पाहणी करण्यात आली। अशी सगळी तयारी सुरू असतानाच आता सरकारच्या वतीने किंवा महायुतीच्या वतीने मंत्री उदय सामंत आज अंतरवालीत जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहे। यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी देखील भेट घेतली होती। त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जरांगे यांनी यावेळी आंदोलन मोठं आणि शेवटचं होईल असं सांगितलंय आणि त्यामुळे सरकार आता प्रयत्न सुरू झालेले आहे। आज 2 वाजता संभाजीनगरला उदय सामंत पोहोचतील। मुंबईहून विमानतळावरून ते इथे पोहोचतील आणि त्यानंतर ते थेट अंतरवलीला जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। प्रसाद लाड देखील यावेळी असण्याची शक्यता आहे। सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार प्रसाद लाड देखील त्यांच्यासोबत येऊ शकतात। त्यामुळे 29 ऑगस्टच्या आधी मनोज जरांगेंची समजूत या शिष्टमंडळाला काढता येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टीचे आरक्षणाबाबतची आणि आंदोलनाबाबतच्या माहिती आपल्याला समोर येईल। मात्र पहिली सुरुवात आता सरकारकडून सुरू झालेली आहे। निश्चितच या बैठकीवर आपलं लक्ष असेल। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।